कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या दर्शनाचा योग आला. त्यानंतर तेथे पोहोचण्याचे नियोजन झाले. त्यानुसार कल्याण जंक्शन स्टेशनवरून गाडी क्रमांक 17411 महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री ठीक 9:17 कल्याण स्टेशनवर अगदी वेळेत आली आणि या एक्सप्रेसमधून कोल्हापूरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7:15 वाजता एक्सप्रेसने कोल्हापूर स्टेशनवर आणून सोडले. आता ओढ देवीच्या दर्शनाची. कोल्हापूर स्टेशनवरून आपल्याला मंदिराच्या दिशेकडे ॲटोने जाता येते. कोल्हापुरातील या मंदिराला भेट देण्यासाठी विविध राज्यांतून अनेक भाविक भेट देण्यासाठी येत असतात. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामधील एक आद्य स्वयंभू शक्तिपीठ आहे. हे आदिशक्तीचे महामातृक स्थान आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख देवी मंदिरांपैकी एक असून आई अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराला सुमारे 1200 वर्षाचा इतिहास आहे. मंदिराची भव्यता, स्थापत्यकला, प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व यामुळे मंदिर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हा वारसा जपण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक लोक एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. महालक्ष्मी मंदिराचा इतिहास सुमारे 1200 वर्षापूर्वीचा आहे. मंदिरातील एका शिलालेखानुसार हे मंदिर चालुक्य राजवंशाच्या काळात म्हणजे 7व्या शतकात बांधले गेले. चालुक्य राजांनी या मंदिराला भव्य स्वरूप दिले. मंदिराचा मुख्य गाभारा मूर्ती 7व्या शतकातील असून त्यानंतर मंदिरात अनेक बदल दुरुस्त्या झाल्या. मराठा राजवटीतही मंदिराला विशेष महत्त्व होते आणि मराठा राजांनी मंदिराच्या विकासासाठी योगदान दिलेले आपल्याला दिसून येईल. 19व्या शतकात मंदिराचा काही भाग पुनर्बांधणी करण्यात आला. आजही मंदिराचा ऐतिहासिक वारसा जपला जातो. महालक्ष्मी मंदिराची स्थापत्यकला ही हेमाडपंथी शैलीतील आहे, जी प्रामुख्याने काळ्या दगडात बांधली गेली. मंदिराचा मुख्य गाभारा, मंडप आणि गर्भगृह हे सर्व काळ्या दगडात कोरलेले आहेत. मंदिराचा मुख्य कळस 60 फूट उंच आहे आणि त्यावर सोनेरी रंगाचा कळस आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील महालक्ष्मीची मूर्ती 3 फूट उंचीची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. मंदिरात महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. सकाळी 5 वाजता मंदिर उघडते आणि पहिली आरती होते. त्यानंतर अभिषेक, महापूजा आणि नैवेद्य अर्पण केला जातो. मंदिराच्या बाहेरील भागात भाविकांना वेगवेगळी आभूषणे तसेच हळद कुंकू आणि प्रसाद खरेदी करता येतो. अंबाबाई मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर ही एक सेवाभावी संस्था आहे. श्री कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नप्रसाद सेवा देत असते. महाप्रसादाची रोजची वेळ दुपारी 12 ते 3 ही आहे. या महाप्रसादात चविष्ट आणि सात्विक भात, आमटी, भाजी, ताक आणि खीर अशा पदार्थांचा समावेश असतो. आई अंबाबाईच्या भक्तांनो, आईचे दर्शन झाले असल्यास आई अंबाबाईचा उदो उदो कमेंट्समध्ये लिहिण्यास विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रवास SB यूट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब नक्कीच करा. जय अंबाबाई.